हारे का सहारा खाटूश्याम बाबा यांचं मंदिर आहे, तेही आपल्या ठाण्यामध्ये. तुम्हाला माहित आहे का कुठे? चला तुम्हाला घेऊनच जाते. नमस्कार मंडळी, कसे आहात? आम्हा दोघांना ना वेगवेगळी मंदिरं बघायला खूप आवडतात आणि आजचा संडे त्यासाठीच ठेवलाय खास. आज आपण 2 मंदिरांचं दर्शन घेणार आहोत. तसं घरातून ठरवूनच निघालो होतो. हा जो मी ड्रेस घातलाय ना, तो भाऊंनी मला रक्षाबंधनला गिफ्ट केलेला आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सिद्धू नेहमीप्रमाणे एक्सायटेड मैत्रीवरून फिरायला जायला. पहिलं आम्ही आलोय श्री जगन्नाथ मंदिर आणि या दोन्ही मंदिराचे डिटेल्स ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. मंदिरात आल्यावर बराच वेळ देवाकडेच बघत होतो आम्ही. मोबाईलचं लक्षातच नाही आलं. मन भरून देवाचं दर्शन घेतलं. देवाचं प्रत्येक रूप सुंदर, आकर्षक, मनमोहक असतं. जगन्नाथपुरीला जायचं आयुष्यात कधी योग येईल माहीत नाही, पण ठाण्यातच इथे तुम्ही दर्शन घेऊच शकता नक्कीच भगवंताचं. गाभाऱ्यात तुम्हाला दर्शन होतं भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांचं. खूपच शांत सुंदर वातावरण आहे मंदिराचं. इस्कॉनच्या प्रत्येक मंदिरात इस्कॉनचे फाउंडर परमपूज्य श्रीला प्रभुपदा महाराज यांची प्रतिकृती असते. त्यांचेही आशीर्वाद घेतले आणि मंदिरातून बाहेर आलो. मंदिराच्या बाजूलाच लागून एक इस्कॉनचंच गिफ्ट शॉप आहे. इथे हँडमेड नॅचरल गोष्टी, बुक्स, फ्रेम, देवासाठीचं सगळं साहित्य, सगळं काही होतं. या मंदिराचं उद्घाटन 13/10/2024 दसऱ्याच्या दिवशी श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालंय. मंदिराचा दैनिक कार्यक्रम काय असतो तुम्ही पॉज करून बघू शकता. ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, नक्की चेक करा. तिथून आम्ही आलोय लोकेश्वर मंदिर, जिथे श्री खाटूश्याम बाबा यांचं मंदिर आहे. श्री खाटूश्याम बाबा यांची कथा तुम्हाला माहीत असेलच. त्यांना हारे का सहारा बोलतात. खूप सुंदर दर्शन झालं. फर्स्ट टाइमच आम्ही इथे खाटूश्याम बाबांचं दर्शन घेतलं. खूप सारी पॉझिटिव्हिटी होती मंदिरात आणि श्रद्धाळू पण खूप मनापासून प्रार्थना करत होते. मंदिराचा टायमिंग सुद्धा देईन डिस्क्रिप्शनमध्ये. या मंदिराच्या बाजूलाच अजून एक मंदिर आहे, त्यात सर्व देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. संडे असल्यामुळे मंदिरात तशी बऱ्यापैकी गर्दी होती. हा मंदिराचा परिसर तसं मोठं मंदिर आहे, बसायला वगैरे केलेलं आहे बाजूने. तुम्ही तिथे थोडा वेळ बसू शकता. बाहेर हार फुलांची दुकानं आहेत आणि गायी पण आहेत. ह्यांनी लाडू चारा दिला गायींना आणि आम्ही निघालो. या मंदिराचं लँडमार्क म्हणजे लोकपुरम नानानानी पार्क, त्याच्या अगदी बाजूलाच आहे. निघालो तिथून स्टेशन साईडला जातोय. भारताचा ध्वज किती छान दिसतोय ना, डौलाने फडकतोय. असं बघून खूप मस्त वाटतं. गजानन वडापावच्या इथे आलोय. बऱ्याच दिवसांनी वडापाव खाणार. नेहमीप्रमाणे गरमागरम टेस्टी होता वडापाव आणि चटणी देखील लाजवाब होती. कोण म्हणतं की गजानन वडापाव चांगला नाही, आता त्याला टेस्ट नाही राहिली, माहीत नाही, पण ठाण्यातला बेस्ट वडापाव हा गजाननचाच वडापाव आहे. तर आजचा संडे स्पेशल आमचं मंदिराचं दर्शन तुम्हाला कसं काय वाटलं? चला भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, राधे कृष्ण.